काळात आपण इतके घोटाळे बाहेर काढले म्हणजे ऑन अ व्हेरी लायटर नोट तसं म्हणायला गेलं तर म्हणजे धनंजय मुंडे हे प्रकरण तुम्ही बाहेर काढलं. धनंजय मुंडे जितके दिसत नव्हते स्क्रीनवर इतकं तुम्ही दिसत होतात स्क्रीनवर. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे इट्स अ डिमांड फ्रॉम पीपल दॅट दे वॉन्ट टू हिअर यू. ॲक्च्युली मी आता हल्ली खरं असं कधी मी सांगत नाही, पण जेव्हा जाते तेव्हा लोक मला म्हणतात आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी थांबून बघतो. आणि एक जण तर आत्ता मला एका आमदाराचा तो PA होता, तो मला आत्ता एक मी सय्यारा पिक्चर होता ना ते बघायला गेले होते सासूबाईंबरोबर. तेव्हा तो आला आणि मला म्हणतो आम्ही ना असं मी काम करत असं घरी पोचलो की तुमचे व्हिडिओ लावतो, तुम्ही जे म्हणता ते लिहून त्यांना आमदारांना पोचवतो. म्हणजे ऐकून इतकी गंमत वाटली. पण लोकांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स आणि कित्येक लोक म्हणतात आम्हाला असं वाटतं आम्ही बोलतोय, पण तेच आहे ना, कारण आपण सामान्य माणूस जो खाली रस्त्यावर असतो त्याला फार काही म्हणजे हे राजकारणाचा राग येतो, चीड येते आणि तीच मी म्हणते नेहमी, कारण मी पण सामान्यच आहे. पण मुंबईमध्ये इतका काळ वास्तव केल्यानंतर तुम्ही बीड सारखं प्रकरण हाती घेतलं आणि काय नेमकं असं ट्रिगर झालं होतं तुम्हाला की आता तिथे मी गेलं पाहिजे, तिथे मी पाहिलं पाहिजे? मला ना कोणी कंप्लेंट केली होती का किंवा काय नेमकं झालं होतं? नाही, कसं झालेलं तेव्हा जेव्हा अधिवेशनात हे सगळं चालू होतं आणि टीव्हीवर बघत होते तेव्हा एकदा असं दाखवलं की मुख्यमंत्री बोलत होते आणि ते म्हणत होते की असं झालं असेल तर आम्ही हे करू, तसं झालं असेल तर आम्ही ते करू. आणि त्याच्या बाजूच्या स्क्रीनवर धनंजय मुंडे तिथे बसून ते ऐकतानाचा असं तो जो हे होता ते मी बघितलं. आणि त्याच्यानंतर वैभवी जे बोलली की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते बोलता बोलता रडायला लागली. तेव्हा मी माझ्या काही जवळच्या पत्रकारांना विचारलं आणि ते म्हणाले की ती अतिशय हुशार मुलगी आहे, तिला 10वीला पण काही 96% वगैरे मार्क मिळाले होते आणि आता ती 12वीला आहे आणि हे सगळं असं झालं आहे. ते ऐकून खरं डिस्टर्ब व्हायला होतं. आणि तेव्हा मी ठरवलं की आपण होईल तेवढी मदत तरी निदान या प्रकरणात करू. आता मी तिथे जाईन असं मला वाटलं नव्हतं, पण हळूहळू ज्या पद्धतीने ते होत गेलं तो राग थोडा अनावर झाला आणि मग मी ठरवलं नाही आपण जाऊया. ज्या दिवशी मी म्हटलं की मी आता तिथे जाणार त्याच्या दुसऱ्याच दिवशी कळत आहे की जितेंद्र आव्हाड पण तिथे जाणार, शरद पवार पण तिथे जाणार. 28 तारखेला 28 डिसेंबरला तिथे आक्रोश मोर्चा होणार होता पहिला. तर मी जाहीर केलं की मी त्या दिवशीपासून तिथे पोहोचणार. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कळलं की हे येणार, तमुक येणार. मी विचार करते की याच्यात ही माणसं ह्यांना काय माहीत नाही का धनंजय मुंडे कसे आहेत? जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे, शरद पवारांना माहिती आहे, संदीप क्षीरसागरांना माहिती आहे, दसांना माहिती आहे आणि हे सगळेजण सेम आहेत. मग मी यांच्याबरोबर कशी राहणार? म्हणून मी ठरवलं मी नाही त्यांच्याबरोबर जाणार. मी त्या आक्रोश मोर्चात गेले नाही. आम्ही कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसून ते आंदोलन केलं आणि असं वाटत होतं की काहीतरी एकदम हे करायला हवं. म्हणून आम्ही तिथे सत्यशोधक आंदोलन असं नाव दिलं त्याला. आणि प्रत्येक गोष्टीचं मग तिथे आम्ही एक्साईज डिपार्टमेंटमध्ये गेलो, कारण मला कराडनी बरेच बार चालू केले तर ह्याची डिटेल्स मिळाले होते. मग प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन ती माहिती काढून, महाजेनकोमध्ये जाऊन राग घोटाळा काय आहे ते काढून एक एक गोष्ट आम्ही मांडली, एक एक गोष्ट. आणि ते आता सुरुवातीला जेव्हा कळलं तेव्हा मी बघितलं यांच्या सगळ्यांच्या हातात पिस्तुलं होती. मग गुगल सर्च केलं, मग ईमेल केले कलेक्टरना की मला त्याचा डेटा द्या की किती गन लायसन्सेस मिळाले. मग कळतंय की 8 गन लायसन्सेस बीडमध्ये दिले गेले. मग मी जालन्याचं बघितलं, परभणीचं बघितलं. त्यानंतर सरकारनं लायसन्सवर सुद्धा निर्बंध लावले. ताबडतोब. मग मी त्यांना तेच म्हटलं की एवढी लायसन्स बीडमध्ये कशासाठी आणि कोणी दिली एवढी? मग एक एक मुद्दा आपण मांडत गेलो तेव्हा तिथल्या लोकांचे जे डिटेल्स मिळाले ते अतिशय गंभीर. म्हणजे जे फॉर एक्झाम्पल आत्ता चाललंय त्या महादेव मुंडे प्रकरणातला तो गोट्या गित्ते, त्याचं पहिल्या दिवशी 28 तारखेची माझी प्रेस कॉन्फरन्स बघ, तेव्हा मी सांगितलं की इथे बायका येऊन ढसाढसा रडतायत, आम्हाला सांगतात त्या काही झालं तरी गोट्या गित्तेला तुम्ही सोडू नका. तो माणूस घरात घुसतो, मुलींना उचलतो आणि परत वापरून घरात फेकून देतो, आई वडिलांदेखत उचलतो. आणि हे मी पहिल्या दिवशीपासून मांडलं. त्यानंतर जेव्हा कराडला अटक झाली आठवतंय आणि जेव्हा कोर्टात घेऊन जाण्याचा जो व्हिडिओ आला, पोलिसांच्या बाजूला त्यांच्या गाडीत बसलेला गोट्या गित्ते. काय सांग ना, काय चौकशी होणार, काय त्यातनं निष्पन्न होणार? सो कॉल्ड SIT ते सगळे कराडचे मित्र बीडच्या जेलमध्ये ठेवणार,
तर एक व्यक्ती म्हणणार, चाटे म्हणणार की मला अमुकच तुरुंग पाहिजे आणि ते त्याला दिलं जातं. हे सगळं बघून ना हळूहळू तो राग बिल्डअप होत गेला आणि मग मी ठरवलं एक एक गोष्ट आपण बाहेर काढायची आता. जसं मी म्हटलं की धनंजय मुंडे हे प्रकरण तुम्ही हे घेतलं. मला एक सांगा, 4 वर्षांपूर्वी हेच धनंजय मुंडे तुमच्याकडे त्यांच्या बहिणीची फाईल घेऊन आले होते? ऑफकोर्स. तर धनंजय मुंडे जेव्हा माझ्या घरी 4-5 वर्षापूर्वी असेल, तर आधी एक तेजस ठक्कर नावाचा कोणतरी होता, त्यांनी मला फोन केला की धनंजय मुंडेला